डिअर फ्रेंड्स, मी आज तुमच्यासाठी एक नवीन टॉपिक घेऊन आलेलो आहे. बऱ्याच विद्यार्थ्यांची डिमांड होती की सेतू ब्रिज कोर्स जो आहे, जी सेकंड टेस्ट आलेली आहे, त्या सेकंड टेस्ट साठी तर आज आपण काय करणार आहोत की सेतू ब्रिज कोर्स जे आहे टेस्ट नंबर 2 सब्जेक्ट इंग्लिश आपण याचा सेकंड पेपर बघणार आहोत. आणि हा सेकंड पेपर तुम्हाला एकदम इझिली कसा सॉल्व्ह करायचा ते आजच्या या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे. शेवटपर्यंत तुम्ही या व्हिडिओमध्ये लागून राहा. तर चला स्टार्ट करूया आपण सेतू ब्रिज कोर्स पेपर इंग्लिश टेस्ट 2. ओके, येस. येस, बघा तुमच्यासमोर स्क्रीनवर हा एक पेपर आलेला आहे. ब्रिज कोर्स टेस्ट नंबर 2 सब्जेक्ट इंग्लिश क्लास 8 आणि ही 15 मार्क्ससाठी टेस्ट आहे. मित्रांनो, काय करायचं सर्वात अगोदर की तुमच्या समोर पेपर आला की पहिले एकदा सुरुवातीला पूर्ण क्वेश्चन पेपर रीड करून घ्यायचा. आपण समजा फर्स्ट क्वेश्चन तुम्हाला दिलेला आहे, राईट एन अप्लिकेशन टू द प्रिन्सिपल ऑफ युअर स्कूल रिक्वेस्टिंग हिम टू ग्रँट लीव्ह ड्यू टू सिकनेस. म्हणजे तुम्हाला रायटिंग स्किल लेटर रायटिंग आहे 5 मार्क्स करता. सेकंड मध्ये आहे तुम्हाला सेकंड क्वेश्चन, रिअरेंज द सेंटेन्सेस टू फ्रेम अ स्टोरी. तुम्हाला 10 सेंटेन्सेस दिलेले आहे आणि तुम्हाला काय करायचं आहे, त्या सेंटेन्सेसला अरेंज करून स्टोरी बनवायची आहे. हा झाला सेकंड पुन्हा रायटिंग स्किलचा टॉपिक. आणि थर्ड आहे येस रीडिंग येस कॉम्प्रेन्शन स्किल. क्वेश्चन नंबर थर्ड, रीड द पॅसेज गिवन बिलो अँड आन्सर द क्वेश्चन दॅट फॉलो. येस, तुम्हाला हा एक एक्स्ट्रॅक्ट दिलेला आहे. हा एक्स्ट्रॅक्ट तुम्हाला रीड करायचा आहे. कुठलाही एक्स्ट्रॅक्ट रीड करायच्या अगोदर पहिले क्वेश्चन्स रीड करायचे आणि क्वेश्चन्स रीड केल्यानंतर मग नंतर एक्स्ट्रॅक्टला स्टार्ट करायचे. देर आर 5 क्वेश्चन गिवन ऑन दॅट एक्स्ट्रॅक्ट. ओके, रीड ऑल द क्वेश्चन्स. तर आपण स्टेप बाय स्टेप बघूया. फर्स्ट क्वेश्चन तुम्हाला दिलेला आहे, राईट एन अप्लिकेशन टू द प्रिन्सिपल. ओके, येस, राईट एन अप्लिकेशन टू द प्रिन्सिपल ऑफ युअर स्कूल रिक्वेस्टिंग हिम टू ग्रांट लिव्ह टू ड्यू टू सिकनेस. म्हणजे तुम्हाला काय करायचं आहे, लेटर लिहायचं आहे, अप्लिकेशन लिहायचे. कोणाला? प्रिन्सिपलला लिहायचं. बरोबर आहे. ऑल ऑफ यू नो दॅट देर आर 2 टाइप्स ऑफ लेटर रायटिंग, फॉर्मल लेटर रायटिंग अँड इनफॉर्मल लेटर रायटिंग. आता आपल्याला अप्लिकेशन लिहू म्हणजे काय झालं, येस फॉर्मल लेटर रायटिंग. तर फॉर्मल लेटर रायटिंग लिहिताना आता नवीन याच्यामध्ये तुम्हाला काय आहे, ब्लॉक फॉर्मॅट आहे. आणि ब्लॉक फॉर्मॅट मध्ये आपल्याला काय करायचं आहे, हे लेटर आपल्याला लिहायचं आहे. तर सुरुवातीला काय येईल, तुमचा सेल्फ ऍड्रेस. एक लक्षात ठेवायचं, जी मार्जिन आहे त्या मार्जिनला लागूनच आपल्याला सर्वे करायचं आहे. एक लक्षात ठेवायचं आपल्याला की आपण ब्लॉक फॉर्मॅट मध्ये कॉमा फुल स्टॉप याला महत्व नसते. पण एक लक्षात ठेवायचं, आपण टायपिंग करत नाही तर आपण रायटिंग करत आहोत. म्हणून एक लक्षात ठेवायचं, ग्रॅमॅटिकली आपल्याला आपण कुठे कॉमा कुठे फुल स्टॉप या गोष्टी लक्षात द्यायचं आहे. अगदी सुरुवातीला काही लेटर लिहिताना आपण काय करतो की जसं आता जर समजा तुम्हाला आता नवीन याच्यामध्ये काय पेपर पॅटर्न मध्ये की ऍड्रेस दिला असतो, बरोबर आहे, नसेल तर मग आपण सेल्फ ऍड्रेस लिहितो. सेल्फ ऍड्रेस लिहित असताना जर समजा आपलं नाव लिहायचं नाही, मग आपण स्टार्टिंग करू येस XYZ, काही लिहा, XYZ ABC LMN झालं. त्यानंतर आपल्याला लिहायचं आहे येस ऍड्रेस. मी लिहिलं समजा हॅपी होम. ओके, नंतर कॉमा द्यायचं. नेक्स्ट पुलगाव आणि मी पिनकोड टाकला 442-302. ओके, येस. त्याच्यानंतर आता कोणाला लेटर लिहायचं आपल्याला, प्रिन्सिपलला. मग आपण काय करू, टू द प्रिन्सिपल. ओके, येस. डेट लिहून घेऊ पहिले, जसं 5 ऑगस्ट 2021. एक लक्षात ठेवायचं, असं कधी लिहायचं नाही 5/8/2021. ही डेट रॉंग डेट आहे लेटर लिहिताना. 5 ऑगस्ट नंतर कॉमा 2021 फुल स्टॉप. ओके, या प्रकारे डेट राहील. नंतर कोणाला लेटर लिहायचं आपल्याला, येस प्रिन्सिपलला. आपण काय करू, येस टू द नंतर कॉमा द प्रिन्सिपल. येस, प्रिन्सिपल मध्ये लक्षात ठेवायचं, एलई करायचं नाही. शेवटी एलई केलं तर काय झालं, तत्व होऊन जाईल. येस, टू द प्रिन्सिपल कृष्णाताल हायस्कूल. येस, तुम्ही कुठलाही लिहू शकता, न्यू इंग्लिश हायस्कूल, विद्यानिकेतन, वॉट एव्हर द नेम ऑफ युअर स्कूल. टू द प्रिन्सिपल कृष्णाताल हायस्कूल पुलगाव. ओके, येस. पहिला झाला सेल्फ ऍड्रेस, नंतर आपल्याला कोणाला लिहायचं होतं, येस ते प्रिन्सिपल आणि त्या स्कूलचं नेम.
त्यानंतर आपल्याला करायचं आहे येस, काय करू आपण की फॉर्मल लेटर लिहिताना, अप्लिकेशन लिहिताना काय असते महत्वाचं, सब्जेक्ट. आता एक लक्षात ठेवायचं, सब्जेक्ट तुम्हाला काय असते माहितीये का, क्वेश्चन मध्ये सब्जेक्ट दिलेला असतो. जसं राईट अन अप्लिकेशन टू द प्रिन्सिपल ऑफ युअर स्कूल रिक्वेस्टिंग हिम टू ग्रँट लिव्ह ड्यू टू सिकनेस. बघा त्याच्यामध्ये लास्ट मध्ये आहे टू ग्रांट लिव्ह ड्यू टू सिकनेस, दिसते, तोच आपल्याला सब्जेक्ट घ्यायचा आहे. येस, टू ग्रांट लिव्ह ड्यू टू सिकनेस हा झाला तुमचा सब्जेक्ट. आता काय करू आपण, रिस्पेक्टेड सर, रिस्पेक्टेड मॅडम. येस, आणि आता एक लक्षात ठेवू आपण की जसं येस, इंट्रोड्यूस युअर सेल्फ. I am a student of class 8A in your school. I am suffering from flu. My family doctor advised me to take a complete rest, so I won't be able to attend school for a week. I assure you that I will complete my study after recovering. Kindly grant my leaves for a week. लास्ट मध्ये येईल yours obediently. बऱ्याचदा बघा इथे गडबड होते, yours मध्ये अपॉस्ट्रोफी लावतात, पण एक लक्षात ठेवायचं, yours मध्ये अपॉस्ट्रोफी लावायची गरज नाही, yours राहील. ठीक आहे, yours obediently लास्ट मध्ये XYZ. या प्रकारे तुम्ही अप्लिकेशन लिहून घ्या, व्हिडिओला पॉज करा आणि तुमचा हा लेटर रायटिंगचा फॉर्मॅट सॉल्व्ह होईल. ऑल ऑफ यू अंडरस्टँड. सेकंड क्वेश्चन कडे जायचं. ओके, सेकंड क्वेश्चन बघा. सेकंड क्वेश्चन आहे रिअरेंज द सेंटेन्सेस टू फ्रेम अ स्टोरी. काय करायचं आपल्याला, तुम्हाला हे इथे बघा. येस, देर आर 10 सेंटेन्सेस गिवन इन युअर टेस्ट. 10 सेंटेन्सेस तुम्हाला दिलेले आहे आणि हे तुम्हाला अरेंज करायचे आहे. काय करायचं या स्टोरी मध्ये माहितीये का, सर्वात अगोदर सर्व पॉइंट स्टेप बाय स्टेप रीड करून घ्या. बरोबर आहे. पॉइंट्स तुम्ही रीड केल्यानंतर एक लक्षात ठेवायचं की ही स्टोरी काय आहे की एक रिच फार्मर असतो, त्याला 2 मुलं असतात. बरोबर आहे. आणि एक यंगर जो असतो तो काय असतो माहितीये का, ग्रेडी असतो आणि तो आपल्या वडिलांना काय मागतो, हिस्सा मागतो आणि त्या पैशावर तो मौज करतो. वडील त्याला समजावण्याचा प्रयत्न करते पण तो ऐकत नाही. ही स्टोरी आहे या स्टोरीचा सार. आपण स्टेप बाय स्टेप बघूया. पॉइंट्स तुम्ही रीड करून घ्या. पॉइंट्स रीड केल्यानंतर आपल्याला करायचं आहे, आपल्याला स्टेप बाय स्टेप नंबरिंग द्यायची आहे. जसं बघा याच्यामध्ये पहिला नंबर कुठला येईल. येस, बघा. येस, वन्स देअर लिव्ड अ रिच फार्मर, फर्स्ट नंबर. ओके, सेकंड काय येईल. येस, he had 2 sons. He had 2 sons. Okay, yes. Third, they were living together happily. A third point, yes, third ill. Fourth, years went by. The younger son began to get restless because he was unhappy with his lot. Okay, yes. Next, fifth point, he went to his father and asked for his share of the property. Yes, number fifth. Sixth, the father tried to dissuade his son, but he would not listen to his father, whom he regarded as old and ignorant. Yes, number 6. 7. So the father gave him the third of his property. Yes, number 7. And number 8, the young man sold his share of the property and left for another country. Number 8. And number 9, he led a luxurious life and spent a lot of money on gambling. Yes, he led a luxurious life and spent a lot of money on gambling. Number 9. And last, soon all his money was gone. And he became a pauper. He became a poor. Pauper means poor. Number 10. बघा या पद्धतीने आपण नंबरिंग केलेलं आहे. तुम्ही या पद्धतीने म्हणजे तुमची अशी स्टोरी होऊन जाईल. Rewrite the sentence to frame a story. बघा, step by step. Once there lived a rich farmer. He had 2 sons. They were living together happily. Years went by. The younger son began to get restless because he was unhappy with his lot. He went to his father and asked for his share of the property. The father tried to dissuade his son, but he would not listen to his father, whom he regarded as old and ignorant. So the father gave him the third of his property. The young man sold his share of the property and left for another country.
He led a luxurious life and spent a lot of money on gambling. And last, soon all his money was gone and he became a pauper. Yes, या पद्धतीने तुम्ही ही स्टोरी अरेंज करा. All of you understand? Second question. Yes, last third question. Read the passage given below and answer the questions that follow. तुम्हाला म्हटलं तर की सर्वात तिला आपल्याला काय करायचं आहे, क्वेश्चन्स रीड करायचं आहे. आपण इथे एक्स्ट्रॅक्ट बघूया. अगोदरच तुम्हाला काय केलं होतं, ही दिलेली होती, क्वेश्चन पेपर दिलेला होता. ते मला 4-5 क्वेश्चन जे दिलेले आहेत ते सुरुवातीला रीड करायचे. आणि येस, ही स्टोरी जी आहे, एक एल्डरली कार्पेंटर असतो. ही वॉज रेडी टू रिटायर. त्याला आता रिटायर व्हायचं असते. ही टोल्ड हिज एम्प्लॉयर ऑफ हिज प्लान्स टू लिव्ह द हाऊस बिल्डिंग बिझनेस अँड लिव्ह अ मोर लेजरली लाईफ विथ हिज फॅमिली. आणि तो आपला जे मालक असतो, एम्प्लॉयर, त्याला सांगतो की आता मला काय करायचं आहे, या हाऊस बिल्डिंगच्या कामामधून मला मुक्त व्हायचं आहे, रिटायरमेंट घ्यायचं आहे अँड बडी आरामशीर आपल्या फॅमिली सोबत जगायचं आहे. He would miss the paycheck, but he needed to retire. The employer was sorry to see his good worker and go and ask if he could build just one more house as a personal favor. आणि तो म्हणतो की येस, एम्प्लॉयर त्याला रिक्वेस्ट करतो की एक माझ्याकरता काय कर, तू हाऊस बनव. द कार्पेंटर सेड येस, but it was easy to see. तो कार्पेंटर त्याला एस तो म्हणतो मालकाला, पण व्हॉट हॅड हॅपन्ड इज easy to see that his heart was not in his work. त्याचं मन मात्र त्या कामामध्ये नसते. Resorted to shoddy workmanship and use inferior material. Yes, he resorted to shoddy. म्हणजे तो जे काही काम करतो ना, त्याचा दर्जा मात्र काही नसतो आणि पुअर मटेरियल्स त्या कामाला वापरतो. इट वॉज अन अनफॉर्च्युनेट वे टू एंड हिज करियर. त्याला कसंही आपलं ते करियर एंड करायचं असते. When the carpenter finished his work, his employer handed over the key to the house to the carpenter. When the carpenter finishes work, आणि जेव्हा कार्पेंटर आपलं वर्क फिनिश करतो, his employer handed over the key. तो जो एम्प्लॉयर असतो, मालक, तो त्याला चाबी देतो. And what did he say? This is your house. हे तुझं घर आहे. My gift to you. हे गिफ्ट माझ्याकडून तुला. What a shock. What a shame. If he had only known he was building his own house, जर त्याला माहित असतं की आपण ह्या माझं स्वतःचं घर बनवत आहे, he would have done it so differently. खरोखर त्याने ते वेगळ्या पद्धतीने बनवलेलं असतं, त्याच्यावर वेगळा फोकस केलेला असता. Now he had to live in a poorly built house. So it is with us. We build our lives a day at a time of putting less than our best into the building. Then with a shock we realize we have to live in the house we have built. त्याला मात्र शॉक होतो आणि आता रिअलाइज पण होते की जे आपण घर निकृष्ट दर्जात बांधलंय त्याच घरात आपल्याला राहावं लागेल. And but you cannot go back. पण तो मात्र परत, if we could do it over, we would do it much differently. But if you cannot go back, you are the carpenter and every day you hammer a nail, place a board or erect a wall. Someone said that your attitude, सर्वात महत्वाचं बघा हा ऍटिट्यूड. एक काम करायचं, हा ऍटिट्यूड हा वर्ड घ्यायचा आणि काय करायचं माहिती का, जसं ए ला आपण 1 दिलं, बी ला 2, सी ला 3, डी ला 4, ई ला 5. त्या ऍटिट्यूडला तुम्ही काउंट करा, तुमचं 100% येईल. ऍटिट्यूड जीवनामध्ये सर्वात महत्वाचं आहे. अँड चॉईसेस यू मेक टुडे हेल्प बिल्ड हाऊस यू विल लिव्ह इन टुमॉरो. लक्षात ठेवायचं की उद्या कुठलंही काम करायचं असेल तर ते आपल्याला बेस्ट द्यायचं आहे. देअरफॉर बिल्ड वाईजली. हा एक्स्ट्रॅक्ट होता. ओके, आता बघा काय करायचं आपल्याला. क्वेश्चन दिलेला आहे. फर्स्ट क्वेश्चन, व्हॉट डिड द कार्पेंटर टेल हिज एम्प्लॉयर. बघा सेकंड लाईन बघा याची, या एक्स्ट्रॅक्टची. He told his employer of his plan to leave the house building business and live a more leisurely life with his family. He told, he means कोण इथे, कार्पेंटर. इथे बघा क्वेश्चन मधून घ्यायचा आहे आपल्याला. What did the carpenter tell his employer? The carpenter told his employer, yes, the carpenter told his employer of his plans to leave the house building business and live a more leisurely life with his family. Okay, note down the answer. See the second answer. What favor did his employer ask from the carpenter? What favor? Employer त्याला एक रिक्वेस्ट करतो. कुठली रिक्वेस्ट करतो? Yes, the employer asked if the carpenter could build just one more house as a personal favor. Okay, yes. Note down the second answer. Third answer. What question? What surprise did the employer here have for the carpenter? त्या carpenter करता सर्वात मोठा सरप्राईज कोणता होता? Yes,
The surprise employer handed over the key of the house to the carpenter and told that was his house. This was the surprise. Okay, yes. Next, fourth question. Why was the surprise a shame for the carpenter? Yes. The surprise होतं त्या carpenter करता shame का होतं? Yes. The surprise was a shame for the carpenter because he did not work well. His heart was not in his work. He resorted to shoddy workmanship and used inferior material. And how he had to live in a poorly built house. Yes, note down the answer. The fourth question and the last question. Which word in the first paragraph means the same as art of skill of workman? हा एक नोट करायचं तुम्हाला बघा हे जे विचारलं ना आर्ट ऑफ स्किल ऑफ वर्कमॅन म्हणजे काय होते फर्स्ट पॅसेज मध्ये तुम्हाला आलेलं आहे मॅक्झिमम लोकांनी याच्यामध्ये गडबड केलेली आहे याचा आन्सर येते आर्ट ऑफ स्किल ऑफ वर्कमॅन मीन्स वर्कमॅनशिप आहे वर्कमॅनशिप बघा आपण जी सेतू ब्रिज कोर्स याची जी टेस्ट 2 आहे क्लास 8 सब्जेक्ट इंग्लिश याची आपण सर्वच्या सर्व वर्कशीट घेतलेली आहे तुम्हाला कुठेही काही प्रॉब्लेम असेल तर नक्की तुम्ही मला कमेंट्सद्वारे कळवा आणि हे जे सर्व मी तुम्हाला आन्सर्स दिलेले आहे तुम्ही तुमच्या कॉपीज मध्ये नोट करा हॅव अ नाईस डे बेटा